Good morning, all of you. Welcome to this online lecture. I am Mr. Shubham Babar. Today I will teach you unit number 3rd, financial statement analysis in management accounting. Topic name is meaning and nature of financial statements. We have already studied unit number 1st in offline lectures. Name is Introduction to Management. Now we will discuss on content called meaning, introduction and nature of financial statements. So let's see. So first is financial statement analysis, introduction and nature. Okay. For the successful operation of an organization, the fundamental understanding of financial statements is essential. The unchallenged ability to interpret these financial statements is very essential for understanding the operations of an enterprise. A financial statement can be defined as any statement containing financial data drafted in a statement manner for arriving at some meaningful conclusions. It is an organized collection of data according to logical and consistent accounting procedures. Its purpose is to convey an understanding of some financial aspects of a business firm. It may show a financial position at a moment of time, as in the case of balance sheet, or may reveal a series of activities over a given period of time, as in case of income statement. The term financial statements refers mainly to two statements, that is income statement, also called as profit and loss account, and balance sheet. These statements are generally prepared at the end of the accounting period or accounting year. The term financial statements nowadays is being used in a wider sense and includes a statement of retained earnings, a fund flow statement and cash flow statement. The statements is summary of the various ledgers account. सो फिनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसचं इंट्रोडक्शन आपल्याला दिलेलं आहे, त्याचं मिनिंग आपल्याला दिलेलं आहे. सो स्टेप बाय स्टेप आपण एक्सप्लेनेशन त्याचं बघूयात. बघा, फॉर द सक्सेसफुल ऑपरेशन ऑफ एन ऑर्गनायझेशन द फंडामेंटल अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इज इसेन्शियल. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट हे कशासाठी आवश्यक असणार आहे? बघा, फॉर द सक्सेसफुल ऑपरेशन ऑफ एन ऑर्गनायझेशन, सक्सेसफुली एखादं ऑपरेशन ऑर्गनायझेशनला काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे, तर त्यासाठी फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. द फंडामेंटल अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इज इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे आवश्यक. कशासाठी आवश्यक असणार आहे? द फंडामेंटल अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इज इसेन्शियल. ओके, मग आता ज्या पद्धतीचं आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस इथं दिलेलं आहे, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसचं इंट्रोडक्शन आपण बघतोय, त्याचं मिनिंग आपल्याला बघायचं आहे. मग फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं कुणाच्या दृष्टिकोनातून असणार आहे? तर इट इज मोस्टली नेसेसरी इन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून हे फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस महत्त्वाचं असणार आहे. ॲज वेल ॲज जे कंपनीचे ओनर आहेत किंवा कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करणं हे महत्त्वाचं आहे. पण जर फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस तुम्ही योग्य पद्धतीनं केलं तर एक गोष्ट तुमच्या काय लक्षात येणार आहे की जे फायनान्शियल स्टेटमेंटचं तुम्ही ॲनालिसिस केलेलं आहे, त्या ॲनालिसिसवरून तुमच्या लक्षात येते की तुमच्या मॅनेजमेंटमध्ये किंवा तुमच्या इव्हन जे तुमचं स्ट्रक्चर आहे, बरोबर, जे मॅनेजमेंटचं स्ट्रक्चर आहे किंवा वर्क स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये कोणकोणते ड्रॉबॅक्स आहेत किंवा त्यामध्ये कोणकोणते प्लस पॉईंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहे. आणि इट इज द पॉसिबल बिकॉज ऑफ ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. Okay, so examination of that particular financial statement is most important for any managerial structure. ओके, सो अशा पद्धतीनं की फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस करणं हे महत्त्वाचं असणार आहे. The unchallenged ability to interpret these financial statements is very essential for understanding the operations of an enterprise.
एंटरप्राइजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आपण कंडक्ट करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आपण कंडक्ट करत असतो. मग त्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, तर विशिष्ट प्रकारे की आपला बिझनेस कसा आहे, आपला बिझनेस आत्ता कोणत्या स्टेजला आहे, आपल्या बिझनेसमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ड्रॉबॅक्स आहेत आणि त्या ड्रॉबॅक्सवरून आपल्याला कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घ्यायच्या असतील तर त्यासाठी इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ॲज वेल ॲज ॲनालिसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर फायनान्शियल स्टेटमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. Okay, then that a financial statement can be defined as any statement containing financial data drafted in a statement manner for arriving at some meaningful conclusion. बघा, ही फायनान्शियल स्टेटमेंट कॅन बी डिफाईन्ड ॲज फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे. ओके, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे. अ फायनान्शियल स्टेटमेंट कॅन बी डिफाईन्ड ॲज एनी स्टेटमेंट कंटेनिंग फिनान्शियल डेटा. म्हणजे फिनान्शियल डेटा म्हणजे काय की आर्थिक व्यवहार तुमच्या कंपनीमध्ये जे होत असतात त्या आर्थिक व्यवहारांचा जो डेटा आहे, जी माहिती आहे, ती माहिती आपण कशामध्ये ड्राफ्ट केलेली आहे. बघा, फिनान्शियल डेटा ड्राफ्टेड इन अ स्टेटमेंट मॅनर. स्टेटमेंट फॉर्ममध्ये तुम्ही काय केलेले आहे, तशा प्रकारची फायनान्शियल इन्फॉर्मेशन काय केलेली आहे, तुम्ही ड्राफ्ट केलेली आहे. ओके, फॉर अरायव्हिंग ॲट सम मिनिंगफुल कन्क्लुजन्स. अर्थपूर्ण अनुमान काढण्यासाठी म्हणजेच काय की आपल्याला काय करायचं आहे, विशिष्ट प्रकारचा अंदाज लावायचा आहे, विशिष्ट प्रकारचं अनुमान काढायचं आहे, विशिष्ट प्रकारचे कन्क्लुजन्स आपल्याला काढायचे आहे. मग हे कन्क्लुजन्स काढण्यासाठी काय करत असतो आपण, किंवा पर्टिक्युलर कंपनीचं मॅनेजमेंट काय करत असतं, तर फिनान्शियल डेटा ड्राफ्टेड इन अ स्टेटमेंट मॅनर. मग तो जो फिनान्शियल डेटा आहे जो की कलेक्टेड आहे तो स्टेटमेंट मॅनरमध्ये किंवा स्टेटमेंट फॉर्ममध्ये काय करायचं आहे, शो करायचा आहे. ओके, वेगवेगळ्या प्रकारची अर्थपूर्ण अनुमानं काढण्यासाठी जी अनुमानं कंपनीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असू शकतात, अशी अनुमानं काढण्यासाठी कशाची आवश्यकता आहे आपल्याला, की ते जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे, ते जे फायनान्शियल डेटा आहे, तो आपल्याला काय करायचा आहे की ड्राफ्ट करायचा आहे. कशाच्या फॉर्ममध्ये आपल्याला ड्राफ्ट करायचा आहे, तर फिनान्शियल डेटा ड्राफ्टेड इन अ स्टेटमेंट फॉर्म or in a statement manner. Okay, it is an organized collection of data according to logical and consistent accounting procedure. बघा, हा जो गोळा केलेला डेटा आहे, हा जो कलेक्टेड डेटा आहे, ओके, इट इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ डेटा अकॉर्डिंग टू लॉजिकल अँड कन्सिस्टंट अकाउंटिंग प्रोसिजर. मग हा जो डेटा आहे तो अकाउंटिंग प्रोसिजरनुसार योग्य असला पाहिजे. ओके, म्हणजे अकाउंटिंगचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार आहेत त्याच्यानुसार तो जो डेटा आहे तो तिथं व्यवस्थितपणे ड्राफ्ट केलेला असला पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे इट इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ डेटा अकॉर्डिंग टू लॉजिकल अँड कन्सिस्टंट अकाउंटिंग प्रोसिजर्स. म्हणजे जो काही डेटा आपण त्या ड्राफ्ट करणार आहे, त्या स्टेटमेंटमध्ये ड्राफ्ट करणार आहे, तो कशाच्या अकॉर्डिंग असला पाहिजे, इट इज अकॉर्डिंग टू अकाउंटिंग प्रोसिजर्स, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग रूल्स, अकाउंटिंग रेग्युलेशन्स एटसेट्रा. सो अशा पद्धतीनं फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस ज्यावेळी आपण अभ्यास करत असतो त्यावेळी फायनान्शियल स्टेटमेंटचं आपल्याला ड्राफ्टिंग करणं महत्त्वाचं असतं. मग ते जे कलेक्टेड डेटा आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, ड्राफ्ट करायचं आहे. कशाच्या फॉर्ममध्ये, इन अ स्टेटमेंट मॅनर ऑर इन अ स्टेटमेंट फॉर्म. आणि ते ज्यावेळी आपण ड्राफ्ट करत असतो त्यावेळी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की इट इज रिलेटेड टू, ओके, इट इज रिलेटेड टू अकाउंटिंग प्रोसिजर. अकाउंटिंग प्रोसिजरशी रिलेटेड असणं आवश्यक आहे. देन दॅट इट्स पर्पज इज टू कन्वे अँड अंडरस्टँडिंग ऑफ सम फिनान्शियल अस्पेक्ट्स ऑफ ए बिझनेस फर्म. इट्स पर्पज, काय महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे त्याचं, इट पर्पज इज टू कन्वे अँड अंडरस्टँडिंग ऑफ सम फिनान्शियल अस्पेक्ट्स ऑफ ए बिझनेस फर्म. महत्त्वाचं काय असणार आहे तिथं, की महत्त्वाची गोष्ट एक आहे अंडरस्टँडिंग ऑफ सम फिनान्शियल अस्पेक्ट. म्हणजे तो जो बिझनेस फर्मची जी फिनान्शियल अस्पेक्ट असणार आहे, म्हणजे ते जे स्टेटमेंट आपण ड्राफ्ट केलेलं आहे ते स्टेटमेंट बघितल्याच्या नंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. काय, कोणती गोष्ट लक्षात आली पाहिजे, की त्या पर्टिक्युलर बिझनेस फर्मचं फिनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे, फिनान्शियली ती पर्टिक्युलर
ऑर्गनायझेशन किंवा बिझनेस फर्म ही कशी आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. इट पर्पज इज टू कॉन्वे अँड अंडरस्टँडिंग ऑफ सम फिनान्शियल अस्पेक्ट्स ऑफ ए बिझनेस फर्म. फिनान्शियल अस्पेक्ट, बिझनेस फर्मचे फिनान्शियल अस्पेक्ट, आर्थिक घटक आपल्या काय आले पाहिजेत, लक्षात आले पाहिजे. इट मे शो अ फिनान्शियल पोझिशन ॲट द मोमेंट ऑफ टाइम ॲज इन द केस ऑफ बॅलन्स शीट. बघा, इट मे शो अ फिनान्शियल पोझिशन, त्याच्यावरून आपल्या काय लक्षात येणार आहे की फिनान्शियल पोझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर फर्म ॲट अ मोमेंट ऑफ टाइम ॲज इन अ केस ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट काय असणार आहे, तर बॅलन्स शीटला दोन बाजू असणार आहेत. वन ऑफ दॅट इज लायबिलिटी साईड अँड सेकंड वन इज असेट साईड. सो लायबिलिटी साईडला आपण सगळी देणी आपण तिथं लिहिणार आहेत. ओके, असेट साईडला आपले जे सगळे असेट आहेत, त्या सगळ्या असेट, आपले जी मालमत्ता आहे ती मालमत्ता आपण तिथे लिहिणार आहे. म्हणजे बॅलन्स शीट बघितल्याच्या नंतर सुद्धा लक्षात येऊ शकतं का की फायनान्शियल कंडिशन त्या पर्टिक्युलर कंपनीची कशी आहे, लक्षात येऊ शकतं. लायबिलिटी जास्त असेल, असेट कमी असतील तर आपण काय म्हणू शकतो, लायबिलिटी जास्त आहेत म्हटल्यानंतर त्या कंपनीची फिनान्शियल कंडिशन ही वीक आहे. ओके, ती कंपनी दिवाळखोर होण्याच्या मार्गावरती आहे. ओके, या उलट आपण विचार केला, जर त्या कंपनीचे असेट जास्त असतील, लायबिलिटीज कमी असतील, तर कोणती गोष्ट तिथे लक्षात येणार आहे आपल्या, असेट जास्त आहेत, लायबिलिटीज कमी आहेत. सो देणी कमी आहे. सो आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर काय विचार करणार आहे, इन्व्हेस्टर फॉर एक्झाम्पल आपण इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून विचार करूयात. इन्व्हेस्टर काय करणार आहे, इन्व्हेस्टरकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर लायबिलिटी जास्त आहे, एक कंपनी आहे ABC लिमिटेड कंपनी आहे, त्यामध्ये लायबिलिटी जास्त आहेत, असेट कमी आहेत. ओके, हा एक ऑप्शन आहे, तिथे इन्व्हेस्ट तो करू शकतो. दुसरा ऑप्शन आहे XYZ लिमिटेड नावाची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये असेट जास्त आहेत, लायबिलिटीज कमी आहेत. तर इन्व्हेस्टर काय करणार आहे, इन्व्हेस्टरचं मेन इंटेन्शन काय असणार आहे की जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवणे. ओके, रिटर्न्स अर्निंग इज द मेन इंटेन्शन ऑफ इन्व्हेस्टर. रिटर्न्स अर्निंग, मग ज्या कोणत्या कंपनीकडून त्याला जास्त रिटर्न्स मिळू शकतात त्याने अनालिसिस केलेलं आहे. ABC लिमिटेडचं अनालिसिस केलं, ABC लिमिटेडच्या फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस केलेलं आहे, XYZ लिमिटेडच्या फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस केलेलं आहे. आणि त्या दोन्हीचं अनालिसिस केल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात काय येत आहे की ज्या कंपनीची देणी जास्त आहेत ती कंपनी आपल्याला रिटर्न्स देऊ शकते का, नाही देऊ शकत. ज्या कंपनीची देणी कमी आहेत, असेट जास्त आहेत, म्हणजेच XYZ कंपनी आहे, तिची असेट जास्त आहे, तिची देणी कमी आहेत, सो ती कंपनी आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकते. सो इन्व्हेस्टर काय करणार आहे, त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. ABC लिमिटेडमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करेल का, कदापि करणार नाही. कारण का, तर लायबिलिटी कशा आहेत, जास्त आहे. लायबिलिटीज आर टू मच इन दॅट पर्टिक्युलर ABC लिमिटेड कंपनी and in that particular company assets are too less. ओके, असेट या खूप कमी आहेत. सो एक चांगली कंडिशन्स कोणती असणार त्याच्या पुढं की XYZ लिमिटेडमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो, त्याला चांगल्या पद्धतीचा रिटर्न्स तिथं मिळू शकतो. ओके, देन दॅट आफ्टर दॅट or may reveal a series of activities over a given period of time as in a case of income statement. बघा काय दिले, इट मे शो अ फिनान्शियल पोझिशन ॲट अ मोमेंट ऑफ टाइम ॲज इन अ केस ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचं आपण बघितलं. ऑर मे रिव्हील अ सिरीज ऑफ ॲक्टिव्हिटीज ओव्हर अ गिवन पिरियड ऑफ टाइम ॲज इन द केस ऑफ इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंटमध्ये आपण काय करत असतो, इन्कम स्टेटमेंटलाच दुसरं नाव काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पण इन्कम स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इन्कम स्टेटमेंटमध्ये आपण काय घेत असतो की ऑल एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू इन्कम स्टेटमेंट, ऑल इन्कम्स आर क्रेडिटेड टू इन्कम स्टेटमेंट. म्हणजे डेबिट साईडला कोणत्या गोष्टी लिहितो आपण, सगळे खर्च. फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट्स, त्यासुद्धा आपण कुठे लिहितोय, तर डेबिटेड टू इन्कम स्टेटमेंट. आणि क्रेडिट साईडला काय लिहितोय आपण, तर ऑल इन्कम्स अँड गेन्स आर क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑर इन्कम स्टेटमेंट. सो अशा प्रकारे फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला बॅलन्स शीटवरून आपण फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालाइज करू शकतो. मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून, इन्कम स्टेटमेंटवरून काही प्रमाणात अंदाज लावू शकतो का, डेफिनेटली लावू शकतो. बघा,
इन्कम स्टेटमेंटमध्ये आपण काय करत असतो, जो डेबिट साईडला जो फरक येणार आहे त्याला काय म्हणत असतो, टू प्रॉफिट असं म्हणत असतो. जो क्रेडिट साईडला फरक येत असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, बाय लॉस असं म्हणत असतो. म्हणजे लक्षात येत असतं ही कंपनी प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे. आणि हे कशावरून लक्षात येणार आहे, तर इट इज अ पॉसिबल बिकॉज ऑफ अनालिसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनीज इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंटच्या डेबिट साईडला आपण सगळे खर्च लिहिलेले आहेत. ओके, दोन्ही साईडचे आपण टोटल केलेले आहे. जर डिफरन्स हा डेबिटला येत असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, टू नेट प्रॉफिट. जर डिफरन्स हा क्रेडिट साईडला येत असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, बाय नेट लॉस. ओके, लॉस म्हणत असतो. लॉस आपण तिकडे क्रेडिटला दाखवत असतो आणि प्रॉफिट आपण कुठे दाखवत असतो, डेबिटला. फक्त नेट प्रॉफिट आपण कुठे दाखवतोय, डेबिट साईडला दाखवतोय. म्हणजेच काय की आता तेवढा प्रॉफिट आहे. इन्कम स्टेटमेंटवरून लक्षात येऊ शकतं का, डेफिनेट येऊ शकतं की इन्कम स्टेटमेंटवरून आपल्या लक्षात येऊ शकतं की ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे. ओके, पण हे बेसिक अजम्पशन असणार आहे. याच्यावरून फायनल डिसिजन घेता येऊ शकतो का, नाही. तर फायनल डिसिजन घेण्यासाठी आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसचीच आवश्यकता आहे. ओके, पुढे बघा. द टर्म फिनान्शियल स्टेटमेंट्स रेफर्स मेनली टू टू स्टेटमेंट्स, दॅट इज इन्कम स्टेटमेंट. बघा, फायनान्शियल स्टेटमेंट कशाला रेफर करतं, दोन गोष्टींना रेफर करतं. सो वन ऑफ दॅट इज इन्कम स्टेटमेंट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड अनदर वन इज बॅलन्स शीट. Okay, these statements are generally prepared at the end of the accounting period. अकाउंटिंग पिरियड किती असणार आहे, फायनान्शियल इयर. जनरली फिनान्शियल इयर आपण घेत असतो. फिनान्शियल इयर कोणता आहे का, 1 एप्रिलला सुरू झालेला आहे, 31 मार्चला संपलेला आहे. मग बॅलन्स शीट आपण कधी क्लोज करतो, 31 मार्चला. 31 मार्चला आपण बॅलन्स शीट क्लोज करतोय. फिनान्शियल स्टेटमेंट आपण कधी दाखवतोय, तर वर्षाच्या शेवटी, आर्थिक वर्षाच्या शेवटी, म्हणजेच 31 मार्चला. ओके, म्हणून द टर्म फिनान्शियल स्टेटमेंट्स रेफर्स मेनली टू टू स्टेटमेंट्स, दॅट इज इन्कम स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट. दीज स्टेटमेंट्स आर जनरली प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग पिरियड. म्हणजे जनरल सांगितलेलं आहे की आपण ही जी महत्त्वाची, आता वरती आपण एक्सप्लेनेशन बघितलं त्याचं, की त्याच्यावरून सुद्धा आपण काय करू शकतो की फायनान्शियल पोझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी. Okay, identification of financial position of that particular company is possible because of income statement, because of balance sheet. Okay, सो अशा प्रकारे आपण बॅलन्स शीटच्या आधारे आणि इन्कम स्टेटमेंटच्या आधारे आपण त्या पर्टिक्युलर कंपनीची फायनान्शियल पोझिशन आपण बघू शकतो. पण त्याच्यावरून आपण जे आपलं फायनल आहे, फायनल निष्कर्ष जो आहे त्यापर्यंत आपण पोहोचू शकतो का, पोहोचू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस करावं लागेल. फायनान्शियल स्टेटमेंट हे ज्यावेळी कन्फर्म होत असतं, फायनान्शियल स्टेटमेंट ज्यावेळी कन्फर्म होत असतं त्यावेळी त्याचं अनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. ओके, द टर्म financial statements nowadays is being used in the wider sense and includes a statement of retained earnings, a fund flow statement and cash flow statement. The statements is summary of the various ledgers. बघा, the term financial statements nowadays being used in a wider sense. जास्तीत जास्त प्रमाणात आता फायनान्शियल स्टेटमेंट्सचा यूज आत्ताच्या काळामध्ये केला जातो. अँड इन्क्लूड्स, या फायनान्शियल स्टेटमेंट कशाला इन्क्लूड करत असतं, कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात त्याच्यामध्ये, तर बघा, पहिली दिलेली आहे स्टेटमेंट्स ऑफ रिटेन अर्निंग्स. यालाच आपण काय म्हणत असतो, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट म्हणजेच काय, स्टेटमेंट ऑफ रिटेन अर्निंग. देन आफ्टर दॅट फंड फ्लो स्टेटमेंट. आफ्टर दॅट फंड फ्लो स्टेटमेंट. हे फंड फ्लो स्टेटमेंट तयार करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं की वर्किंग कॅपिटल. ओके, वर्किंग कॅपिटलचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. देन अँड कॅश फ्लो स्टेटमेंट. मग कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे, कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये सुद्धा आपण काय करू शकतो की विशिष्ट प्रकारचं फिनान्शियल स्टेटमेंट. आता वरती जे सांगितलेलं आहे आपल्याला, फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, तर पहिली आहे स्टेटमेंट ऑफ रिटेन अर्निंग म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. त्यानंतर दुसरं आहे फंड फ्लो स्टेटमेंट आणि तिसरं आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. ओके, द स्टेटमेंट्स इज समरी ऑफ व्हेरियस लेजर्स अकाउंट. बघा, वेगवेगळ्या प्रकारची लेजर अकाउंट या स्टेटमेंट्समध्ये आपल्याला दिलेली आहेत, बरोबर का. मग ती आपण काय करतो, इथं वापरतो.
मग लक्षात एक गोष्ट घ्यायची आहे, फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस हे प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, कंपनीच्या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, इवन ज्या लोकांना तुमच्या कंपनीमध्ये काहीतरी रिसर्च करायचं आहे त्या रिसर्चरच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करणं महत्त्वाचं ठरणार आहे. ओके, देन दॅट नेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर फायनान्शियल स्टेटमेंट. नेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर फायनान्शियल स्टेटमेंट. सो इंट्रोडक्शन मिनिंग पार्ट आपला झालेला आहे. लक्षात कोणती गोष्ट ठेवायची, फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस म्हटलं की त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर करतो आपण. मग इन्कम स्टेटमेंट असेल, बॅलन्स शीट असेल, त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की इन्कम स्टेटमेंट म्हणजेच काय, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट ही एक तिसरी गोष्ट त्यात आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. त्याच पद्धतीने कॅश फ्लो स्टेटमेंट असेल, फंड फ्लो स्टेटमेंट असेल, या सगळ्या गोष्टी कशामध्ये आपण कन्सिस्ट करत असतो, तर दोज पर्टिक्युलर थिंग्स आर कन्सिस्ट इन दॅट पर्टिक्युलर फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. ओके, देन आता नेचर आपल्याला बघायचं आहे. स्वरूप काय असणार आहे फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसचं. अकॉर्डिंग टू अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स, फिनान्शियल स्टेटमेंट्स रिफ्लेक्ट्स ए, बघा डेफिनेशन दिलेली आहे, रिफ्लेक्ट्स ए कॉम्बिनेशन ऑफ रेकॉर्डेड फॅक्ट्स, अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स अँड पर्सनल जजमेंट्स अँड कन्व्हेन्शन्स अप्लाइड अफेक्ट देम मटेरियली. बघा हे जे फायनान्शियल स्टेटमेंट असणार आहे ते कशाचं कॉम्बिनेशन असणार आहे. द फायनान्शियल स्टेटमेंट रिफ्लेक्ट्स ए कॉम्बिनेशन ऑफ रेकॉर्डेड फॅक्ट्स, म्हणजे आपण काय केलेले, नोंद केलेल्या गोष्टी, नोंदणीकृत गोष्टी आहेत, अकाउंटिंग कॉन्व्हेन्शन्स अँड पर्सनल जजमेंट्स अँड कन्व्हेन्शन्स अप्लाइड अफेक्ट देम मटेरियली. म्हणजे आपण काय केलेलं आहे, वास्तवात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, जो डेटा आपण कलेक्ट केलेला आहे, जो कलेक्टेड डेटा आहे तो आपण काय करणार आहे, तिथं शो करणार आहे. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण तशा प्रकारचा डेटा शो करणार आहे. पुढे बघा, फिनान्शियल स्टेटमेंट्स आर व्हेरी युजफुल फॉर बिझनेस. बघा बिझनेसच्या दृष्टिकोनातून फिनान्शियल स्टेटमेंट्स ही खूप महत्त्वाचे आहेत. दीज स्टेटमेंट्स कंटेन व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ बिझनेस. म्हणजे बिझनेसमध्ये असणारे वेगवेगळे घटक, या घटकांची माहिती देण्याचं काम कोण करणार आहे, तर इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्क ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. Then that the nature of financial statements was summarized on traditional grounds long back. Nature of financial statements was summarized on traditional grounds long back. म्हणजे आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे की हे जे फिनान्शियल स्टेटमेंट असणार आहे ते समरायझेशन असणार आहे. समरायझेशन म्हणजे आपण ट्रॅडिशनली काय करत असतो, समरायझेशन म्हणून कन्सिडर करत असतो. म्हणजेच तिथं काय करत असतो, आपण विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारची समरी लिहित असतो, जी समरी फायनान्शियल ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड असणार आहे. ऑर्गनायझेशनच्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड असणारी जी समरी असणार आहे ती आपण काय करतोय, त्या पर्टिक्युलर कंटेंटमध्ये आपण काय करतोय, मेन्शन करत आहे. त्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण काय करतोय, मेन्शन करत आहे. आणि आपण काय करतो बघा, वरती सांगितलं त्या पद्धतीने रेकॉर्डेड फॅक्ट्स, म्हणजेच आपण काय करतो, रेकॉर्ड करत आहे तिथं जे फॅक्ट्स आहेत, जे फायनान्शियल फॅक्ट्स आहेत ते आपण काय करतो तिथं त्या पर्टिक्युलर फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये रेकॉर्ड करत आहे. Financial statements are prepared for the purpose of presenting a periodical review by management. बघा, फायनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड फॉर, कशासाठी फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर केली जातात, फॉर द पर्पज ऑफ प्रेझेंटिंग. उद्देश आहे, काय उद्देश आहे, पर्पज ऑफ प्रेझेंटिंग अ पिरियॉडिकल रिव्ह्यू बाय द मॅनेजमेंट. ओके, म्हणजे काय करायचं आहे, क्रमागत एक विशिष्ट प्रकारचा रिव्ह्यू मॅनेजमेंटला करायचा असेल, ओके, तर त्यासाठी फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस, फायनान्शियल स्टेटमेंटचं प्रिपरेशन हे महत्त्वाचं आहे. ओके, फायनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड फॉर द पर्पज ऑफ प्रेझेंटिंग अ पिरियॉडिकल रिव्ह्यू बाय द मॅनेजमेंट अँड डील विथ द स्टेटस ऑफ द इन्व्हेस्टमेंट इन द बिझनेस. बघा, बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट लोकांनी करावी, या दृष्टिकोनातून आपण काय करावं. बघा, इन्व्हेस्टमेंट लोकांनी का करावी, काय महत्त्वाचं कारण आहे, इन्व्हेस्टमेंट करणार म्हणजे काय की पैशाची गुंतवणूक आपल्या व्यवसायात ती लोक करणार आहेत. पैशाची गुंतवणूक, पैसा आपल्याला का महत्त्वाचा आहे, आपण बिझनेसमॅन आहे तर पैसा आपल्या दृष्टिकोनातून का महत्त्वाचा आहे, तर मनी इज इम्पॉर्टंट फॉर ऑर फायनान्स इज इम्पॉर्टंट फॉर द रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज.
टू रन रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. रेग्युलर बिझनेस ॲक्टिव्हिटीज जर आपल्याला कंडक्ट करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता आहे आणि हा जो पैसा आहे तो आपण काय करतो, कर्ज रूपानं उभा करत असतो किंवा इन्व्हेस्टरला काय करत असतो, आपण इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रवृत्त करत असतो किंवा आपण त्यांना प्रेरित करत असतो, त्यांना मोटिवेट करत असतो की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, जेणेकरून फायदा त्यांना सुद्धा होणार आहे, दोन्ही व्यक्तींना फायदा असणार आहे. इन्व्हेस्टरला रिटर्न्स मिळणार आहेत चांगले, पोझिशन जर कंपनीची चांगली असेल तर इन्व्हेस्टरला रिटर्न्स चांगले मिळतील आणि यांना काय फायदा असणार आहे, कंपनीला काय फायदा असणार आहे, तर कंपनीला काही प्रमाणात पैसा वापरण्यासाठी मिळेल जो की व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी महत्त्वाचा असतो. ओके, फायनान्स इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एक्सपान्शन ऑफ बिझनेस. एक्सपान्शन ऑफ बिझनेस, सो दॅट्स कॉल्ड वर्किंग कॅपिटल. बिझनेसचं एक्सपान्शन करण्यासाठी जे कॅपिटल आपण वापरत असतो त्याला वर्किंग कॅपिटल असं म्हणत असतो. मग हे वर्किंग कॅपिटल कसं उभं करायचं आहे, आपल्याला कसं उभं करायचं आहे, व्यवसायाचा विस्तार वाढवायचा असेल तर वर्किंग कॅपिटलची आवश्यकता आहे. मग ते कसं मिळवायचं आपल्याला, मग हे अशा प्रकारे इन्व्हेस्टर्सला वगैरे आपल्याला मोटिवेट करावं लागेल, त्यांना आपल्या बिझनेसमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी यासाठी त्यांना प्रवृत्त करावं लागेल आणि मग ते झाल्याच्या नंतर ते लोक आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतील आणि आपल्याकडे पैशाचे स्रोत, ओके, मनी रिसोर्सेस आपल्याकडे काय होतील, उपलब्ध होतील. ओके, पुढे periodical review by the management and deal with the status of investment in the business and the results achieved during the period under review. बघा, आणि त्याचा रिझल्ट काय होणार आहे, आपल्याला पॉझिटिव्हली मिळणार आहे. नेचर ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स आर एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्याद्वारे आपण त्या पर्टिक्युलर फायनान्शियल स्टेटमेंटचं नेचर आपण काय करू शकतो, थोडक्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो. So, one of the most important factor or point is that recorded facts. Okay. Then second one is accounting conventions. Third one is personal judgments. Okay. So, let's see first point, recorded facts. जो की आपण बघितलेला आहे इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलेला recorded facts. The business transaction, that is monetary transactions, are recorded in the subsidiary books and posted there from to ledger account. बघा, the business transactions are recorded in the subsidiary books and posted there from the ledger account. जो काही डेटा आहे, जो काही फायनान्शियल डेटा आहे तो आपण कुठं दाखवतोय, तर तो आपण पोस्ट करतोय, पोस्टेड देअर फ्रॉम टू लेजर अकाउंट. वेगवेगळ्या प्रकारची लेजर आपण क्रिएट करतोय आणि तिथं तो जो गोळा केलेला डाटा आहे, तो जो कलेक्टेड फिनान्शियल इन्फॉर्मेशन आर पोस्टेड टू लेजर अकाउंट्स. ओके, at the end of year all the accounts are balanced and from the balances of the accounts the financial statements are prepared. बघा, ॲट द एंड ऑफ इयर म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 एप्रिलला वर्ष चालू झालं, 31 मार्चला संपणार आहे. मग ॲट द एंड ऑफ इयर म्हणजे 31 मार्च. ऑल दी अकाउंट्स आर बॅलन्स्ड म्हणजे सगळी अकाउंट्स ही बॅलन्सिंग केली जातात अँड फ्रॉम द बॅलन्सेस ऑफ द अकाउंट्स द फिनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड. आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, जी कलेक्टेड इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अनुषंगानं आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचं आहे. आणि ते फायनान्शियल स्टेटमेंट आपण कधी तयार करत असतो, ॲट द एंड ऑफ इयर, दॅट इज 31 मार्च. The non-monetary transactions, however important they may be, find no place in the book of accounts and in turn in the financial statements. म्हणजे आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आपण त्याच्यामध्ये घेत आहे, रेकॉर्ड करत आहे, पण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असणार आहेत ती आपण त्याच्यामध्ये घेणार आहे का, बुक ऑफ अकाउंट्समध्ये घेणार नाही. The listing of all related items is on the basis of the historical records of transactions. The listing of all related items is on the basis of historical records on transactions. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची रेकॉर्ड्स आपल्याला काय करावे लागतील, मेंटेन करावे लागतील. वेगवेगळ्या प्रकारची ट्रान्झॅक्शन्स किंवा जे रेकॉर्ड्स आहेत त्यांचं लिस्टिंग करावं लागेल आणि ते लिस्ट आउट करून आपल्याला काय करावे लागतील, पोस्टेड टू लेजर अकाउंट. Thus, the financial statements contain only those facts which are recorded in the book of accounts.
फायनान्शियल स्टेटमेंट्स काय कंटेन करतं, कोणकोणत्या गोष्टी फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण इन्क्लूड करत असतो. ओनली दोज फॅक्ट्स विच आर रेकॉर्डेड इन द बुक ऑफ अकाउंट्स. ज्या गोष्टी बुक ऑफ अकाउंट्समध्ये आपण घेत असतो त्याच गोष्टी आपण फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये मेन्शन करत असतो. सो दॅट इज अ फर्स्ट पॉईंट, रेकॉर्डेड फॅक्ट्स. सो second one point is accounting conventions. Accounting conventions imply certain fundamental accounting principles which have been sanctified by long uses. While preparing financial statements, three main conventions are followed, that is materiality, consistency and conservatism. बघा, accounting conventions imply certain fundamental accounting principles which have been sanctified by long uses. म्हणजे काय झालेलं आहे, ज्या अकाउंटिंग प्रिन्सिपल्सला मंजुरी मिळालेली आहे, जी अकाउंटिंग प्रिन्सिपल्स जनरली वापरली जातात, ती अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आपल्याला काय करायचे आहे, इम्प्लिकेट करायचे आहेत आणि त्याचा लॉंग टर्मसाठी आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. व्हाईल प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट, ज्यावेळी आपण फायनान्शियल स्टेटमेंटचं प्रिपरेशन करत असतो, देर आर थ्री मेन कन्व्हेन्शन्स आर फॉलोड, दॅट इज वन ऑफ दॅट इज मटेरियलिटी, सो सेकंड वन इज कन्सिस्टन्सी अँड थर्ड वन इज कॉन्झर्वेटिव्हिझम. सो या तिन्हीचं स्टेप बाय स्टेप आपण बघूयात एक्सप्लेनेशन. बघा, अकॉर्डिंग टू द मटेरियलिटी कॉन्व्हेन्शन ओनली सिग्निफिकंट मॅटर्स ऑर फॅक्ट्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स. मटेरियलिटी कॉन्व्हेन्शन जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, ओनली सिग्निफिकंट मॅटर्स, महत्त्वाच्या गोष्टी or facts are recorded in the books of accounts and there is no necessity to record every minute details. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवणं किंवा प्रत्येक गोष्टीचं डिटेल ठेवणं या पर्टिक्युलर कन्व्हेन्शनमध्ये अपेक्षित आहे का, नाही. याच्यामध्ये फक्त आणि फक्त सिग्निफिकंट मॅटर्स, अतिमहत्त्वाच्या गोष्टी किंवा महत्त्वाच्या गोष्टी तितक्याच रेकॉर्ड करणं अपेक्षित आहे. सेकंड वन इज conversion of consistency. Requires consistency in the policy once followed. It should not be changed from year to year. एखादी पॉलिसी आपण एखाद्या ठिकाणी इम्प्लिकेट केली तर ती वर्षानुवर्ष बदलते का, बघा, नॉट बी चेंज्ड फ्रॉम इयर टू इयर. म्हणजे कशी असणार आहे, ती लॉंग टर्म असणार आहे. ती काय शॉर्ट टर्मसाठी असणार आहे का, नसणार आहे. तिची पॉलिसी असणार आहे. बघा, कन्वर्जन ऑफ कन्सिस्टन्सी रिक्वायर्स कन्सिस्टन्सी इन द पॉलिसी. पॉलिसीमध्ये असणारी कन्सिस्टन्सी वन्स फॉलोड, एकदा फॉलो करायची आहे. इट शुड नॉट बी चेंज्ड फ्रॉम इयर टू इयर. इयर टू इयर त्याच्यामध्ये चेंज करण्याची आवश्यकता आहे का आपल्याला, नाही आवश्यकता. अँड लास्ट वन इज कॉन्झर्वेटिव्हिझम इम्प्लायज दॅट एक्सपेक्टेड लॉसेस मस्ट बी प्रोव्हाइडेड फॉर. एक्सपेक्टेड लॉसेस म्हणजे अपेक्षित तोटा मस्ट बी प्रोव्हाइडेड फॉर, बट एक्सपेक्टेड प्रॉफिट्स आर नॉट टू बी टेकन इन टू अकाउंट. अपेक्षित नफा इथं आपल्याला घ्यायचा का विचारात नाही. इथं फक्त आणि फक्त अपेक्षित तोटा. अपेक्षित तोटा म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आपल्याला माहिती आहे की इतका तोटा आपल्याला होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, एक्सपेक्टेड लॉसेस मस्ट बी प्रोव्हाइडेड फॉर, बट एक्सपेक्टेड प्रॉफिट्स आर नॉट टू बी टेकन इन टू अकाउंट. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्झर्वेटिव्हिझम. ऑन द बेसिस ऑफ दिस कन्व्हेन्शन इट इज द प्रॅक्टिस टू व्हॅल्यू क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस whichever इज लोअर. या कॉन्व्हेन्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑन द बेसिस ऑफ दिस कॉन्व्हेन्शन इट इज द प्रॅक्टिस टू व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू प्रॅक्टिस करायची आपल्याला, द क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस. क्लोजिंग स्टॉक इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. मग त्याची कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या. कॉस्ट प्राइस म्हणजे ज्या खर्चाला ती वस्तू तयार झालेली आहे आणि मार्केट प्राइस म्हणजे ती वस्तू परचेस करण्यासाठी किती खर्च आलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, मार्केट प्राइस असं. मग क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस, मग या दोन्हीपैकी जी प्राइस लो असेल, कमी असेल, ती आपल्याला काय करायची, अकाउंटिंगमध्ये घ्यावी लागेल. ओके. कॉन्झर्वेटिव्हिझम म्हणजे शक्यतो याच्यामध्ये लॉसच आपल्याला वरती दिलेला आहे. एक्सपेक्टेड लॉस मस्ट बी प्रोव्हाइडेड फॉर, बट एक्सपेक्टेड प्रॉफिट्स आर नॉट टू बी टेकन इन टू अकाउंट.
या अकाउंटमध्ये एक्सपेक्टेड प्रॉफिट आपल्याला घ्यायचा नाही आहे, तर एक्सपेक्टेड लॉस आपल्याला इथं काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. आणि ऑन द बेसिस ऑफ दिस कन्व्हेन्शन, या कन्व्हेन्शनच्या बेसिसनुसार इट इज द प्रॅक्टिस टू व्हॅल्यू क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन आपल्याला करायचं आहे, पण कसं करायचं आहे, एक तर कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस, दोन प्राइस आपल्याला इथं विचारात घ्यायच्या आहेत. मग कॉस्ट प्राइस, मार्केट प्राइस याच्यापैकी जी प्राइस कमी असेल, विच एव्हर इज लोअर, ती आपल्याला काय करायची, अकाउंटिंगमध्ये शो करायची आहे. Then that third one is personal judgment. Though the financial statements are prepared from the recorded facts, there is a scope for personal judgment of the accountant in application of convention and assumptions. Though the financial statements are prepared from, बघा, financial statements ही तयार केली जातात फ्रॉम कुणाकडून, the recorded facts, there is a scope of personal judgment. याच्यामध्ये रेकॉर्डेड फॅक्ट्स वापरले जातात, पर्सनल जजमेंट्स वापरली जातात ऑफ द अकाउंटंट. पर्सनल जजमेंट कुणाची वापरली जाणार आहेत, अकाउंटंटची, कारण अकाउंटंटच काय करत असतो की हे जे बॅलन्सेस आहे ते काय करत असतो, पोस्टेड टू लेजर अकाउंट, आणि याचं काय करत असतो, फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असतो. म्हणून की पर्सनल जजमेंट कुणाचं ओपिनियन घेतलं जाणार आहे, की पर्सनल जजमेंट ऑफ द अकाउंटंट इन ॲप्लिकेशन ऑफ कन्व्हेन्शन अँड अझम्पशन. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गृहीतकं आपल्याला धरायची असतील, गृहीतकं गृहीत करायची असतील, तर त्यासाठी सुद्धा कशाची आवश्यकता आहे, पर्सनल जजमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर अकाउंटंट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी. Okay, the accountant will have to use his judgment in selecting the most satisfactory method of computing the cost in a particular case. म्हणजे आता कॉस्ट कॉम्प्युटेशन करायचं आहे, मग कॉस्ट कॉम्प्युटेशन करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत, त्यापैकी कुठली मेथड यूज करून कॉस्टचं कॉम्प्युटेशन करायचं आहे, आणि हे कोण ठरवणार आहे, तर अकाउंटंट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी. Okay, the accountant will have to use his judgment in selecting the most satisfactory method. ज्या मेथडचा वापर करून समाधान मिळू शकतं अशी मेथड वापरायची आहे फॉर कम्प्युटिंग द कॉस्ट इन अ पर्टिक्युलर केस. खर्चाचं कम्प्युटेशन करण्यासाठी प्रॉपरली योग्य ती मेथड कुणाच्या अनुषंगानं कोण वापरणार आहे, तर अकाउंटंट ऑफ दॅट पर्टिक्युलर फर्म. Similarly, the provision to be made for bad and doubtful debts depends entirely on judgment of that particular accountant. बघा, सिमिलरली आता बॅड डेब्ट्स असणार आहेत, डाऊटफुल डेब्ट्स असणार आहेत, म्हणजे बुडीत पैसे असणार आहेत आपले. मग या बुडीत पैशाचं काय करायचं, त्याचं कॅल्क्युलेशन किती कन्सिडर करायचं. ओके, सो ते सगळं कोण ठरवणार आहे, तर अकाउंटंट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी. जजमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनीज अकाउंटंट is most important factor in that particular case. Judgment is also required in the matter of classifying the various assets into proper categories. Judgment is also required in the matter of classifying the various assets. वेगवेगळ्या प्रकारचे असेट आहेत, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, कॅटेगरायझेशन करायचं आहे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. मग ते क्लासिफिकेशन आणि कॅटेगरायझेशन करण्यासाठी कोणाचं जजमेंट वापरलं जातं, तर इट इज अ पर्सनल जजमेंट युजफुल टू पर्सनल जजमेंट ऑफ अकाउंटंट. Personal judgment is also required to be used in classifying certain expenditure into capital expenditure and revenue expenditure. मग एक्सपेंडिचरचं क्लासिफिकेशन कशामध्ये करायचं आहे, इन कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, भांडवली खर्च आणि महसुली खर्च अशा दोन प्रकारामध्ये एक्सपेंडिचरचं क्लासिफिकेशन करावं लागेल. The degree of accuracy of profit or loss shown by the profit and loss account and that of financial position shown by the balance sheet depends upon the degree of accuracy in the personal judgments. म्हणजे पर्सनल जजमेंट कुणाचं वापरायचं आहे आपल्याला, ज्यावेळी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे, ज्यावेळी बॅलन्स शीट तयार करायचे, त्यावेळी पर्सनल जजमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर अकाउंटंट इज सिग्निफिकंट, इज मोस्ट युजफुल. सो अशा प्रकारे पर्सनल जजमेंट हा जो पॉईंट आहे त्यामध्ये अकाउंटंटचं पर्सनल जजमेंट, अकाउंटंटची ॲझम्पशन्स या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. त्याच पद्धतीनं अकाउंटिंग कन्व्हेन्शन आल्यानंतर 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. वन ऑफ दॅट इज मटेरियलिटी, देन सेकंड वन इज कन्सिस्टन्सी अँड थर्ड वन इज कॉन्झर्वेटिव्ह. आणि फर्स्ट इज अ रेकॉर्डेड फॅक्ट्स. रेकॉर्डेड फॅक्ट्स कशाचा आहे, की जो डेटा आपण कलेक्ट केलेला आहे फायनान्शियल डेटा, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, पोस्टिंग करायचं आहे, पोस्टेड टू लेजर अकाउंट. ही गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवायची आहे.
हे झालं आपलं नेचर, हे झालं मिनिंग अँड इंट्रोडक्शन. सो अशा प्रकारे आपलं फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिसमधलं इंट्रोडक्शन अँड मिनिंग झालेलं आहे. नेचर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट हे सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. हा जो आजचा सेशन आपला झाला त्याच्या रिगार्डिंग जर कुणाला काही शंका असतील, कुणाला काही क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शंका, तुमच्या क्वेरीज विचारायच्या आहेत. ओके, थँक्यू.